उत्सव मंडळ ट्रस्ट लिमिटेड शंकरनगर अकलूज यांच्या वतीने या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून आपल्या समवेत आहेत मदनसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? किती तारखेला मैदान संपन्न होते आणि कशानिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आले? सहकार महर्षी कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्य स्मरणानिमित्त सहकार महर्षी केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे. ही शर्यत माननीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे आवडते नेते माननीय विजयसिंह मोहिते पाटील विजयदादा साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि विजय गणेश उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश जो आहे तो या ठिकाणी अकलूज परिसरामध्ये, शंकरनगर परिसरामध्ये फार पूर्वीपासून म्हणजे सहकार म्हशी त्यावेळेस होते, त्यावेळेस म्हणजे 65, 66, 70 सालच्या दरम्यान बैलगाड्यांचे आयोजन केलं जात होतं. त्यानंतर पाहिलं तर खुडूस निमगाव हद्दीमध्ये सहकार म्हशींच्या मार्गदर्शनानुसार त्या परिसरामध्ये सुद्धा बरेच दिवस बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात येत होत्या, परंतु शासनाच्या निर्णयानुसार त्या काळामध्ये बंद करण्यात आल्या. त्यानंतर आता बैलगाड्यांना अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून मागणीनुसार त्याला परवानगी मिळालेली आहे. त्यानंतर बैलगाड्यांच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत. तर त्या पद्धतीनं या ठिकाणी दादांचं धोरण असं होतं की आपल्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये आणि विजय गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. शिक्षण मंडळाच्या माध्यमातून, शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवले जातात की शाळेतल्या मुलांच्या स्पर्धा, त्याचबरोबर कुस्त्याचं मैदान आमच्या इकडं शिवरात्रीला असतं, त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धा भरवली जाते. पण बैलगाड्यांच्या शर्यती मध्यंतरी शासनाच्या धोरणानुसार बंद होत्या, त्या पुन्हा चालू करायच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्या अकलूज आणि शंकरनगर अकलूज या परिसरामध्ये बैलगाड्याचं भव्य असं आयोजन, बैलगाडी शर्यतीचं भव्य आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी भरीव असं बक्षीससुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. तर पहिलं पारितोषिक जे आहे ते 1.5 लाखाचं आहे, दुसरं पारितोषिक 1,10,000चं आहे, तिसरं पारितोषिक 75,000चं आहे, चौथं पारितोषिक 60,000चं आहे, पाचवं पारितोषिक 50,000चं आहे आणि चषक, हे सर्वांना चषक दिला जाणार आहे प्रत्येक बक्षीसधारकाला. त्याचबरोबर 6वे पारितोषिक आहे 30,000चं, 7वे पारितोषिक आहे 20,000चं, 8वे पारितोषिक आहे 10,000चं आणि सेमीफायनलमध्ये 2 नंबर येणाऱ्याला त्या ठिकाणी योग्य बक्षीस आम्ही देणार आहोत. पण तरीसुद्धा हे बक्षीस आहे भरघोस असं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. पण तरी त्याबरोबर जे प्रथम क्रमांकाची बैलगाडी येणार आहे, मालकाचा सत्कार केला जातो, पण बैलांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पहिल्या क्रमांकाच्या दोन्ही बैलाला आम्ही सजवणार आहोत. म्हणजे डोक्यावरती बाशिंग त्याला बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे, झूल त्याला आम्ही घालणार आहे. चांगला असं त्याचा गौरव या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करणार आहोत. हे सर्व माननीय दादासाहेबांनी सूचना केली, बैलाचा सुद्धा सत्कार करा. बैला सत्कार करण्यासाठी झूल आणि बाशिंग, जसं पुण्याला बैल सजवतो तसं त्याला आम्ही या ठिकाणी सजवणार आहोत. असं एक चांगलं मैदान या ठिकाणी भरवायचा प्रयत्न होणार आहे. या ठिकाणी भव्य असं मैदान या ठिकाणी निवडलेलं आहे आणि चांगलं मैदान आहे. इतर कुठेही महाराष्ट्रात एवढं चांगलं मैदान तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी तास टाकलेले आहेत, फाटे आखलेले आहेत, त्याचबरोबर रोलिंग केलेलं आहे आणि जो 1000 फुटाचं हे मैदान रनिंगचं, ॲक्च्युली रनिंग जे आहे बैलाची शर्यत आहे ते 1000 फुटापर्यंत या ठिकाणी होणार आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग लावलेले आहेत, प्रेक्षकांसाठी गॅलरी उभा करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर फिनिशिंग पॉईंटला सुद्धा TV माध्यमातून त्या ठिकाणी निकालाचा फायनल करत असताना, त्या ठिकाणी फायनल किंवा फिनिशिंग होत असताना कोण पहिला आला याचं या ठिकाणी चित्रीकरण सुद्धा होणार आहे. पंच त्या ठिकाणी असणार आहेत. पंचाचे आम्ही चांगले योग्य पंच, जे नामांकित पंच जे आहेत त्यांच्याकडे आम्ही ही जबाबदारी सोपवलेली आहे. ते चांगल्या पद्धतीने निर्णय देतातच, हे आपल्याला अनुभवानं माहिती आहे. दादा, आता या मैदानाची प्रवेश फी किती असणार आहे? या मैदानाची प्रवेश फी आहे ती 1,000 आम्ही ठेवलेली आहे. दादा, आम्ही बघतो महाराष्ट्रामध्ये फिरत असतो,
बऱ्याच ठिकाणी जे पहिल्या एक नंबरचं जे बक्षीस असतं त्याच्या 10% प्रवेश फी असते. आपल्याकडं 1 नंबरचं जे बक्षीस आहे ते 1,51,000 रुपये आणि फक्त 1,000 रुपये प्रवेश फी आहे. याच्या मागचा उद्देश काय? यामध्ये सर्वच बैलगाडी वाहन जे आहेत गाडी मालक यांच्याकडे सर्वांची चांगली परिस्थिती असते असंही नाही, परंतु स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा इच्छा त्यांची असते. आणि अशा वेळेला जर मोठे बक्षीस जर त्या ठिकाणी आपण बक्षीस म्हणण्यापेक्षा प्रवेश फी जर घेतली तर त्याला येण्या जाण्याचा खर्च आहे अधिक. या ठिकाणी प्रवेश फी जर जास्त आपण आकारणी केली तर त्याचा त्या ठिकाणी येण्याचा उत्साह कमी होतो किंवा येत नाहीत सुद्धा नाही. आणि त्याला जास्त तोशीस रकमेची म्हणजे प्रवेश फीची तोशीस त्या माणसाला, शेतकऱ्याला किंवा गाडी मालकाला पडू नये असा हा याच्यामध्ये उद्देश आहे. एकदम चांगला उद्देश आहे दादांचा. तर दादा, अकलूजमध्ये पाहायला गेलं तर 1950चा काळ असेल, 1960चा काळ असेल, तेव्हापासून या भागामध्ये मैदानं झालेली आहेत. खूप असं एखादं नामांकित मैदान तुमच्या लक्षामध्ये आहे का? या अकलूज भागामध्ये, यशवंतनगर भागामध्ये पूर्वी स्पर्धा होत होत्या सहकार मशीनच्या मार्गदर्शनानुसार. त्या काळामध्ये 65-70 सालच्या दरम्यान त्या काळामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या होत्या. मार्केट यार्डमध्ये सुद्धा आयोजित केलेल्या होत्या. यशवंतनगरपासून अकलूजला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सुद्धा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. परंतु नंतर मैदानं कमी पडली किंवा रेससाठी जागा उपलब्ध होत नव्हती, म्हणून आमच्या जवळच गाव आहे आपलं खुडूस आणि निमगाव, याच्या शिवार एक देवस्थान आहे. त्या ठिकाणी सहकार मर्चींच्या नेतृत्वाखाली तिथल्या पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा स्पर्धा अनेक वर्षे घेतल्या जात होत्या. परंतु जेव्हा सरकारनं बंदी आली तेव्हापासून ते बंद झालेलं होतं. नंतर आता जवळच्या आजूबाजूच्या गावातले स्पर्धा घेतात आणि त्या दादांचा आशीर्वाद सर्वांना त्या ठिकाणी राहतो. दादा, आता आम्हाला दरवर्षी अशाच पद्धतीचं सहकार महर्षी केसरी पर्व पाहायला मिळेल? जरूर पाहायला मिळणार. हे ग्राउंड इतकं चांगलं आहे आणि त्यामुळे अकलूजच्या लोकांना ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे गॅलरी उभा केलेल्या आहेत, प्रेक्षकांच्या सोयी या ठिकाणी निवारा आहे. त्याचबरोबर महिलासुद्धा या ठिकाणी येऊ शकतात किंवा महिलांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी गॅलरी उभा करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी महिला येतील, त्यांना ह्या आपल्या ग्रामीण भागाचा मर्दानी खेळ जो आहे हा मर्दानी खेळ या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. त्यामुळे चांगली संधी आमच्या अकलूजकरांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि विशेषतः एवढं चांगलं ग्राउंड किंवा मैदान या ठिकाणी चांगलं झालेलं आहे, त्याचा फायदा येणाऱ्या सर्व गाडी मालकांना या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यांचा उत्साह या ठिकाणी वाढेल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करता? या ठिकाणी नोंदी आम्ही चालू केलेल्या आहेत. ऑनलाईन नोंदी या ठिकाणी घेतल्या जातात आणि 6 तारखेच्या संध्याकाळपर्यंत या ठिकाणी नोंदी घेतल्या जाणार आहेत आणि नंतर मग आम्ही त्याचे ऑनलाईन लॉट या ठिकाणी पाडणार आहोत. त्याचबरोबर अकलूज भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये असं भव्य दिव्य मैदान प्रथमच पार पडतंय. त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या पुणे जिल्ह्यातीलही प्रेक्षक या मैदानाच्या ठिकाणी मैदान पाहण्यासाठी येणार आहे. प्रेक्षक असतील किंवा आसपासचे जे नागरिक आहेत ते येणार आहेत, तर त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल? शर्यत कशा पद्धतीने पाहावी? या ठिकाणी शेवटी बैलगाड्यांची शर्यत आहे आणि बॅरिकेडिंग सुद्धा आपण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण उभा करत आहोत. पण तरी सुद्धा काही प्रेक्षक असतात, अतिउत्साही असतात, गाडी मालकाचे काही चाहते असतात, बैलाचे काही चाहते असतात आणि ते या ठिकाणी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनी बॅरिकेडिंगच्या आत येता कामा नाही. नियम जो आहे महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे जे काही नियम आहेत त्या नियमाला अधीन राहून आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. आणि त्यासाठी बाधा येईल, त्या शर्यतीला बाधा येईल. अतिउत्साह या ठिकाणी दाखवला तर एखादा गैरप्रकार होण्याची शक्यता असते, धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रेक्षकांनी आपापल्या स्वतःच्या जबाबदारीवर आपण ही शर्यत पाहायची आहे. शर्यतीच्या मध्ये अडथळा निर्माण होणार नाही किंवा धोका उत्पन्न होणार नाही अशी काळजी प्रेक्षकांनी किंवा गाडी मालकांनी त्यांच्या चाहत्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे असं सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो. दादा एक आता शेवटचा प्रश्न. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? जरूर. त्यांच्या नियमाशिवाय आम्ही या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली नाही. त्यांचा नियम जो आहे तो आम्हाला मान्य आहे आणि त्या नियमाच्या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी
ही स्पर्धा पार पाडणार आहोत आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी जे आम्ही पंच आणि जबाबदारी सोपवलेली आहे ते ह्या नियमांची सर्व त्यांना माहिती आहे आणि ते त्या पद्धतीनं नियम जो आहे ते बैलगाडा संघटना जी आहे राज्य शासनाची त्या संघटनेच्या नियमाच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व नियम पाळले जाणार आहेत आणि ते बैलगाड्या मालकाने आणि गाडीवानानं सुद्धा ते नियम पाळले पाहिजे आहेत असं आम्ही त्यांना सर्वांना आग्रहाची विनंती करतो किंवा आवाहन करतो सर्वांना. चालते, धन्यवाद दादा.